नमस्कार. नाश नाश नाश, पूर्ण नाश, सत्यानाश. युद्धामुळे पूर्ण जगाचा सत्यानाश होतो. या युद्धामुळे पूर्ण जगाचा नाश होतो, पूर्ण जगाचा सत्यानाश होतो. या युद्धामुळे व्यक्तिमत्वाचा सत्यानाश होतो. या युद्धामुळे नीतिमूल्याचा सत्यानाश ऱ्हास होतो. या युद्धामुळे संस्काराचा नाश होतो, सत्यानाश होतो. या युद्धामुळे मानवी जीवनाची राख लागते, मानवी जीवनाचा नाश होतो. या युद्धामुळे मानवी जीवन संपुष्टात येते. या युद्धामुळे प्रत्येक व्यक्ती, समाज, देश व जगाची राख रांगोळी होते. प्रत्येक देश अधोगतीला लागतो. प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती ढासळते, मंदी येते. या युद्धाचा परिणाम सर्वांना भोगावा लागतो. गोरगरीब, सामान्य जन सर्वांवर या युद्धाचा परिणाम होतो. म्हणून युद्ध बरं नाही. कारण या युद्धामुळे भरमसाठ प्रमाणात, मोठ्या प्रमाणात महागाई वाढते, आर्थिक परिस्थिती ढासळते, पूर्ण समतोल बिघडतो, संतुलन बिघडतं. या युद्धातील वापरलेल्या अणुबॉम्बामुळे, या बॉम्बस्फोटामुळे जमिनीचा नाश होतो, जमीन उद्ध्वस्त होते, जमिनीचा भुसभुशीतपणा नष्ट होतो, जमीन उद्ध्वस्त होते, जमिनीची राख लागते आणि जमीन ही नापीक बनते. नापीक बनते, जमीन ही नापीक बनते. पुन्हा त्या जमिनीवर पीक येत नाही. या बॉम्बस्फोटामुळे ती जमीन नापीक बनते आणि म्हणून कितीतरी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, पशु पक्षी नष्ट होतात, जीवजंतू नष्ट होतात, निसर्गाचा नाश होतो, प्रत्येक बाबीचा नाश होतो. म्हणून युद्ध बरं नाही. म्हणून असं युद्ध बरं नाही. म्हणून अशा युद्धाला प्रतिबंध घातला पाहिजे. या युद्धाला रोखलं पाहिजे, युद्धाला थांबवलं पाहिजे, युद्धाला विराम घातला पाहिजे. युद्ध पुन्हा होऊ नये, युद्ध घडू नये, यासाठी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि शांततेचा करार केला पाहिजे. आणि युद्धाऐवजी शांतता असली पाहिजे, युद्धाऐवजी प्रेम असलं पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे. सामंजस्याने, प्रेमाने, समजदारपणाने, शहाणपणाने, चांगल्या दृष्टिकोनाने, चांगल्या उद्देशाने, चांगल्या हेतूने एकत्र येऊन कोणतीही समस्या, कोणतीही बाब, कोणतीही भानगड सोडवली पाहिजे. प्रत्येक देशाने एकत्र येऊन सर्वांची समस्या सोडवली पाहिजे. कोणतीही भानगड असो, समस्या असो, काही असो, सोडवली पाहिजे. कोणीही या युद्धास प्रेरणा देऊ नये, चालना देऊ नये, प्रोत्साहन देऊ नये. कारण युद्धामुळे पूर्ण जगाचा, सर्वांचा नाश होतो, सत्यानाश होतो, पूर्ण राख रांगोळी लागते. प्रत्येक व्यक्तीचा सत्यानाश होतो, राख रांगोळी होते, जनसामान्याचा नाश होतो, सत्यानाश होतो. या युद्धामुळे आर्थिक परिस्थिती बिघडते, आर्थिक संतुलन बिघडते, पूर्ण देशाची राख रांगोळी होते, पूर्ण देशाच्या विकासावर, पूर्ण देशाच्या समतोलावर विपरीत परिणाम होतो, पूर्ण देशाच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो, घातक परिणाम होतो. म्हणून हे युद्ध बरं नाही. म्हणून अशा युद्धाला थांबवलं पाहिजे, अशा युद्धाला प्रतिबंध घातला पाहिजे. म्हणून सध्या चालू असलेलं युद्ध थांबलं पाहिजे, कोण्याही परिस्थितीत युद्ध थांबलं पाहिजे. जर युद्ध थांबलं नाही तर याचा परिणाम जगाला फार मोठ्या प्रमाणात भोगावा लागेल. आणि हे जर युद्ध सतत चालूच राहिलं तर तिसऱ्या युद्धाचा धोका निर्माण होईल. म्हणून हे युद्ध थांबलं पाहिजे, या युद्धाला प्रतिबंध लागला पाहिजे. म्हणून युद्ध थांबलं पाहिजे. कारण युद्धामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. या महागाईची लाट मोठ्या प्रमाणात येते. म्हणून युद्ध होऊ नये, युद्ध होऊ नये, युद्धाला विराम घातला पाहिजे. पुन्हा असं युद्ध होऊ नये, पुन्हा घडू नये, या युद्धाला चालना देऊ नये, युद्धाला प्रेरणा देऊ नये. यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सामंजस्याने, प्रेमाने वागलं पाहिजे. कारण युद्ध हे फार भयानक असतं. युद्धामुळे सर्वांवर विपरीत परिणाम होतो, सर्वांचं जीवन मुश्किल होतं, कठीण होतं. युद्ध हे बरं नाही. या युद्धामुळे छोटे छोटे लेकरं, पक्षी, पशु पक्षी, जीवजंतू
या सर्वांचा नाश होतो. छोट्या छोट्या लेकरा बाळांचा नाश होतो. मायेचा नाश होतो, दयेचा नाश होतो, प्रेमाचा नाश होतो, संस्काराचा नाश होतो, सर्व नीती मूल्याचा नाश होतो, शांतता भंग होते, सर्व परिस्थिती ढासाळते, आर्थिक परिस्थिती ढासाळते. म्हणून हे युद्ध बरं नाही. म्हणून युद्धाची पाळी येऊ नये, म्हणून युद्ध करू नये, म्हणून या युद्धाला प्रतिबंध घातला पाहिजे, युद्धाला विरोध केला पाहिजे. कारण युद्धामुळे नाश आणि नाश आणि नाश आणि नाश फक्त होतो. युद्धामुळे कोणाचाही लाभ होत नाही, युद्धामुळे कोणाचाही फायदा होत नाही. या युद्धामुळे कोणालाही आर्थिक लाभ होत नाही, कोणालाही फायदा होत नाही, खरी जीत कोणाचीच होत नाही. खरं तर या युद्धामुळे सर्वांचा नाशच होतो, सत्यानाशच होतो. सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासाळते, मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, महागाई वाढते. सर्व बाबीवर, सर्व गोष्टीवर या युद्धाचा विपरीत परिणाम होतो. फार भयानक, फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. एखाद्या देशाची जरी जीत जरी झाली, या युद्धामध्ये एखाद्याची जीत जरी झाली, तरी ती जीत त्यासाठी फार भयानक असते. कारण त्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली असते, मनुष्यहानी झालेली असते, त्याचा समतोल बिघडलेला असतो, त्याच्या जमिनीवर, त्याच्यातल्या निसर्गावर फार विपरीत परिणाम झालेला असतो. जमीन नापीक बनते, सामान्य लोकांवर, गोरगरिबावर फार विपरीत परिणाम झालेला असतो. पूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ढासाळते. म्हणून युद्ध बरं नाही. माणसाचं काही खरं नाही, मानवी जीवनाचं काही खरं नाही. म्हणून युद्ध होऊ नये, युद्ध घडू नये, यासाठी सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. युद्ध होतं हे बदला किंवा हाव, लालच, स्वार्थ, मोठेपणा यासाठी युद्ध होतं, किंवा एखादा प्रांत बळकावण्यासाठी युद्ध होतं, किंवा बदला घेण्यासाठी, किंवा सूड घेण्यासाठी, किंवा आपली लालच हाव पूर्ण करण्यासाठी, किंवा आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, या कोण्या ना कोण्या कारणासाठी युद्ध होतं. परंतु असं युद्ध घडू नये. कोणती समस्या असो, कोणती भानगड असो, कोणती बाब असो, सामंजस्याने, समजदारपणाने ती सोडवली पाहिजे, प्रेमाने सोडवली पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, समाज ठेवलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे. म्हणून असं युद्ध होऊ नये, ज्यासाठी सतत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून सर्वांनी, पूर्ण जगातल्या लोकांनी एकत्र यावं, पूर्ण देशाच्या नेत्यांनी एकत्र यावं, पूर्ण देशाच्या लोकांनी एकत्र यावं आणि पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी करार करावा, शांतता करार करावा आणि सर्वांनी सामंजस्याने, प्रेमाने, एकतेने, गुणाने, चांगुलपणाने राहायला पाहिजे, राहायला हवं आणि पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कोणती समस्या, कोणती बाब, कोणती भानगड सर्व देशांनी मिळून